नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण माघ महिन्यात ज्योतिबाला खेटे घातले जातात. हे खेटे म्हणजे काय? या खेट्यांची नेमकी परंपरा काय आहे? तसेच ज्योतिबाच्या खेट्याची सुरुवात कशी झाली आणि त्याचा हिमालयातील केदारनाथांशी काय कनेक्शन आहे, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. कोल्हापूर आणि ज्योतिबाचे खेटे ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून खेटे सुरू होतात. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवांच्या खेट्यांना सुरुवात झाली की ज्योतिबा नगरी अर्थातच वाडी रत्नागिरी सज्ज होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिराची डागडुजी करण्यात येते. स्वच्छता आणि मुबलक पाण्याची सोयही करण्यात येते. या ज्योतिबाच्या खेट्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात. माघ महिन्यात ज्योतिबा देवाचे 5 खेटे घातले जातात. या खेट्यांच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या खेट्यांना पहाटे 4 वाजल्यापासून प्रारंभ होतो. आजही काही भाविक कोल्हापुरातील पंचगंगा नदी काठी आंघोळ करून कोल्हापूरकर ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष करत डोंगराच्या दिशेने चालू लागतात. डोंगराभोवती असणाऱ्या ज्योतिबा देवाच्या डोंगर वाटाही गर्दीने फुलून जातात आणि ज्योतिबा डोंगर दुमदुमून जातो. कोल्हापूर आणि ज्योतिबाचे खेटे ही परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. खरं तर या परंपरेविषयी पुराण काळात आख्यायिका सांगितली जाते. आता आपण पाहूया खेटे म्हणजे काय. ज्योतिबा डोंगरावर 4 रविवारी भरणाऱ्या यात्रेला ज्योतिबाचे खेटे असे म्हणतात. या खेट्याच्या रविवारी अनवाणी पायानेच डोंगर चालण्याची परंपरा आहे. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी दर रविवारी ज्योतिबाचा डोंगर गर्दीने फुललेला दिसतो. सांगली, सातारा या भागातील भाविक मात्र गायमुख ते ज्योतिबा या दगडी पायरी मार्गावर आपले खेटे पूर्ण करतात. ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबाचे खेटे सुरू होतात. याची सर्व तयारी होते. यामागे नेमकी परंपरा काय आहे ते जाणून घेऊया. कोल्हापूरकरांच्या सर्वांच्याच घरचा कुलदैवत ज्योतिबा देव आहे. त्यामुळे खेट्याच्या दिवशी अख्खं कोल्हापूर ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी येतं. पहाटे अंधारात हातात बॅटरी घेऊन ते अनवाणी पायाने डोंगरावर दर्शनासाठी येतात. पूर्वीपासून खेट्यांची ही परंपरा कोल्हापूरकरांनी जपली आहे. अगदी न चुकता कोल्हापूरकर खेट्यांसाठी आवर्जून येतात. पण हे खेटे कधीपासून आणि का घातले जातात, यामागे काय कथा आहे ते जाणून घेऊया. ज्योतिबांच्या बाबतीत एक आख्यायिका आहे की करवीर निवासिनीने कोल्हासूर राक्षसाच्या वधाच्या वेळी केदारनाथांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे आई अंबाबाईच्या मदतीला केदारनाथ धावून आले. जेव्हा मोहीम फत्ते झाली तेव्हा ते माघारी परतू लागले. हे अंबा मातेला समजताच त्या आहे तशीच अनवाणी पळत देवाकडे गेल्या. तेव्हा देव वाडी रत्नागिरी डोंगरावर पोहोचले होते. अंबा मातेने ज्योतिबा देवांना करवीर नगरीच्या रक्षणासाठी त्याच डोंगरावर थांबण्याची विनंती केली. देवांनीही ती विनंती मान्य केली. साक्षात केदारनाथांचा अवतार ज्योतिबा देव त्या डोंगरावर स्थायिक झाले आणि करवीर नगरीचं भाग्य उजळलं. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजतागायत सुरू आहे. सध्या भाविक चालत तर कधी गाडीने खेटे घालतात, तर काही भाविक कुशिरे गावापर्यंत चालत जात तिथून गायमुख मार्गाने चालत डोंगरावर जातात. माघ पौर्णिमा झाल्यानंतर प्रत्येक रविवारच्या दिवशी भाविकांची इथे यात्रा भरते. खेट्यांबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. इथे देवाला राहण्यासाठी विनंती केल्यानंतर देवाने मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी खेटे घालत जाण्याची प्रथा आजतागायत सुरू आहे. आपल्या देवीच्या कृतीचे अनुकरण करत आपल्या परिवाराचे आणि सर्वांचे सर्वतोपरी रक्षण देवाने करावे, या विनवणीसाठी भाविक हे खेटे घालत असतात. ज्योतिबा देवाच्या दर्शनाला अगदी पहाटेपासूनच भाविक अनवाणी पायाने डोंगर चढून दर्शनासाठी येत असतात. पूर्वी भाविक चालतच दर्शन घेण्यासाठी येत असत. मात्र आता काळानुसार याचं स्वरूप बदलत आहे. तरीही परंपरेनुसार आजही काही भाविक चालत दर्शनासाठी येतात, तर काही जण गाड्यांच्या सहाय्याने येतात.
अगदी पहाटेपासूनच डोंगरावर येण्यास सुरुवात झाल्याने भाविकांची गर्दी प्रचंड वाढते. या दिवशी भाविकांनी कोणतेही गैरवर्तन करू नये. तसेच भाविकांनी पायी येताना डोंगर पेटवणे, आगी लावणे यासारखे प्रकार करू नयेत, असं आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात येतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.